श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. 25 जून 2024 रोजी येत आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असून आपल्या हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करण्यात येते. सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांना पहिला मान दिला जातो. प्रत्येक विशिष्ट तिथी ही कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असते. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असून या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यास, व्रत केल्यास गणपती बाप्पा विघ्नहर्ता आपल्यावरील सर्व विघ्न संकट दूर करतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गोमातेला म्हणजेच गायीला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. जी वस्तू खाऊ घातल्यामुळं या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर होऊन आपल्या मुलांची, पतीची, घराची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत. आता ही कोणती वस्तू आहे जी आपल्याला या गोमातेला खाऊ घालायची आहे, याविषयीची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. संकष्टी अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही संकष्टी. संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा होतो आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचं दुःख असेल, विघ्न असेल, संकट असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी या चतुर्थीला उपवास केला जातो. गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते, जेणेकरून या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होतील. आता आपल्याला गोमातेला जी वस्तू खाऊ घालायची आहे, तर ती वस्तू तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ घातली तरी देखील चालेल. परंतु या दिवशी म्हणजेच या अंगारकी संकष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, काळे तीळ टाकायचं आहे. गंगाजल असेल तर ते देखील टाकायचं आहे. थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होईल. त्यानंतर आपल्याला देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करत असताना तुम्हाला चौरंगावर किंवा एखाद्या पाटावरती करायचे आहे. शक्य असेल तर किंवा देवघरात केली तरी देखील चालेल. चौरंगावरती किंवा पाटावर पूजा करत असताना एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं आपल्याला वस्त्र घ्यायचं आहे आणि हे पाटावर ठेवून त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे किंवा फोटो ठेवायचा आहे. मूर्ती असेल तर आपल्याला त्याला अभिषेक हा अवश्य करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने करू शकता, दुधाने करू शकता किंवा पंचामृताने केला तरी देखील चालेल. परंतु सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने करायचा आहे आणि पुन्हा एकदा पाण्याने करायचा आहे. त्यानंतर ही मूर्ती आपल्याला स्वच्छ धुवून आपल्याला पुन्हा या चौरंगावर ठेवायची आहे. ठेवत असताना सर्वप्रथम आपल्याला खाली अक्षता ठेवायच्या आहेत, अखंड अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला ही मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायची आहे. जर तुमच्याकडे प्रतिमा असेल, फोटो असेल तर त्याला अभिषेक चुकूनही करायचा नाही. त्याचबरोबर आता हा फोटो किंवा मूर्ती ठेवत असताना आपलं तोंड पूर्वेच्या दिशेने किंवा उत्तरेच्या दिशेने येईल अशा प्रकारे आपल्याला ही पूजा मांडायची आहे. त्यानंतर आपल्याला घरामध्ये संपूर्ण गंगाजल शिंपडायचं आहे. देवघरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र असेल तर ते शिंपडायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी लादी पुसत असताना या पाण्यामध्ये देखील तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. खडं मीठ, चिमूटभर हळद टाकून या दिवशी लादी पुसायची आहे. घरातील साफसफाई करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही चौरंगावर पूजा मांडायची आहे. पूजा मांडल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे गंगाजल किंवा गोमूत्र संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. गणपती बाप्पांना फुले, चंदन, अक्षदा, पानाचा विडा, त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. जास्वंदीचं फुलं अर्पण करायचं आहे आणि अगदी मनोभावे गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांसमोर आपल्याला गूळ खोबऱ्यासह केळी किंवा उकडीच्या मोदकांचा प्रसाद देखील ठेवायचा आहे आणि या दिवशी आपल्याला उपवास हा अवश्य करायचा आहे. तर अशा प्रकारे आपली ही सकाळची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. आता आपल्याला ही जी गोमातेला ही जी
वस्तू खाऊ घालायची आहे ती मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दिवसभरात कधीही खाऊ घातली तरी देखील चालेल. आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि या देवी देवतांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला या विघ्नहर्त्यासोबतच या गोमातेची देखील सेवा करायची आहे. हा उपाय करायचा आहे. तर आपल्या जवळपास एखादी गोशाळा असेल किंवा ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ही सेवा करायची आहे. ज्यावेळेला तुम्ही गोमातेला ही वस्तू खायला घालायला जाणार असाल तर त्यावेळेला पूजेचं देखील सर्व साहित्य घेऊन आपल्याला जायचं आहे. आता जी वस्तू खाऊ घालायची आहे तर ती म्हणजेच आपल्याला एक चपाती करून घ्यायची आहे. एक मोठी आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही चपातीचं पीठ मळत असाल तर त्यावेळेला तुम्हाला यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे. चिमूटभर हळद घालायची आहे आणि ही कणिक मळून तुम्हाला याची चपाती करायची आहे. ज्यावेळेला चपाती कराल तर त्यावर देखील तुम्हाला थोडंसं देशी गाईचं तूप लावायचं आहे आणि त्यावर तुम्हाला एक मूठभर चण्याची डाळ ठेवायची आहे. दररोज आपण जी चपाती बनवत असतो तर त्यापेक्षा थोडी मोठी आकाराने आपल्याला ही चपाती बनवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही चण्याची डाळ आणि ही चपाती घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला गोमातेसाठी हिरवा चारा देखील या दिवशी घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर तिचे चरण धुण्यासाठी, पाय धुण्यासाठी पाणी घ्यायचं आहे. मी पूजेचं साहित्य सांगितलं तर ते सर्व घ्यायचं आहे आणि गोमातेजवळ जायचं आहे. गोमातेचे सर्वप्रथम आपल्याला चरण धुवायचे आहेत, पाय धुवायचे आहेत. त्यानंतर तिच्या कपाळावर देखील आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, लावायचं आहे. त्यावर आपल्याला हळदी-कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत आणि चरणावरती देखील आपल्याला हळदी-कुंकू लावायचं आहे, अक्षदा व्हायच्यात, फुलं व्हायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला गोमातेला ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या तळहातावर ही जी चपाती नेलेली आहे, तर ती घ्यायची आहे आणि त्यानंतर गोमातेला आपल्याला चारायची आहे. ज्यावेळेला तुम्ही गोमातेला ही चपाती चारत असाल, त्यावेळेला गोमातेने जर तुमचा हात चाटला, तर तुमच्याकडून कळत-नकळत ज्या काही चुका झाल्या असतील किंवा पापं घडली असतील, तर ती सर्व पापं धुतली जातील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे ही चपाती चारायची आहे, की जेणेकरून गोमाता आपला हात चाटेल. जरी चाटला नाही तरी देखील चालेल, परंतु गोमातेला आपल्याला अवश्य स्पर्श करायचा आहे. तिला स्पर्श करून आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी या गोमातेमध्ये असणाऱ्या 33 कोटी देवी-देवतांना प्रार्थना करायची आहे. या गोमातेला आपल्याला 7 किंवा 5 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना तुमच्यावर जी काही विघ्न, संकट, बाधा असतील तर ते दूर करण्यासाठी या गोमातेला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या गोमातेला हिरवा चारा देखील खाऊ घालायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही गोमातेची सेवा देखील करायची आहे. त्याचबरोबर जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. दिवसभर बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, घरावरील सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे. कोणतीही सेवा करत असताना, कोणताही उपाय करत असताना तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे, तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अशाच प्रकारे हा साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. गोमातेची सेवाही करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.